ची काळजी घ्यायची आहे. आणि YouTube लाईव्हचे एक प्रेक्षेपण चालू आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कारण आम्हाला समोरून फोन येत आहेत. काय झालंय? तांत्रिक बिघाड झालाय काय? सामन्याला व्यत्यय वारंवार काय येतोय? याची उत्तरं आम्हाला आता डीजे ऑपरेटर तेजस मला वाटलं फार तापलेले दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारची गाणी वाजवावी लागतील. धन्यवाद. पहिलं षटक प्रगती पथावर असताना पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. संघाची धावसंख्या होते या 4 धावेने 5 धावा धावफलकावरती लागतायत. पहिलं षटक प्रगती पथावर असताना साहिल गोलंदाजीच्या मार्कवरती तटस्थ पंच दिलीपजी उतेकर. पुढचा चेंडू ऑफ साईडला गली पॉईंटच्या दिशेने मारलाय फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. झेल मात्र झाला असता, पण तसं काही घडलं नाही. पण एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढते. 6 धावा. 6 धावा धावफलकावरती लागतायत. सलामीची जोडी अजूनही मैदानात आकाश, दोन्ही आकाश असतील. एक राईट हँड आणि लेफ्ट हँड बॅटिंगचं फलंदाजीचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्राची थोडीशी व्यवहार रचना रचतोय गोलंदाज साहिल. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्राची व्यवहार रचना रचावी लागेल. कारण थोडीच तोड एक मातब्बर संघ आपल्या समोर येऊन ठेपलाय. तो महेश हेलवेन विरुद्ध कवी हेलवेन मुलुंड. हे मुलुंड संघ म्हटलं की आपल्या या मुंबई नगरीत एक नावाजलेला संघ आहे. एक स्फोटक फलंदाजाचा भरणा केलेला हा संघ इथं आपल्याला या क्रीडा नगरीत खेळताना दिसतोय. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळ सोरवणे उतेकर गावठाण 2024 पर्व पहिले मध्ये साहिल पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवरती पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारलाय. चेंडूला सन्मान दिलाय. पॉइंटच्या दिशेने ढकललाय चेंडूला आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. गोलंदाज आकाश यांना या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते. आमचे साथी स्कोरर सांगतायत सँडी 7 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिली सलामीची आलेली जोडी मैदानात अजूनही एक चांगल्या प्रकारची फलंदाजीची धुरा सांभाळतोय आकाश. चांगला फटका मारलाय आणि चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले आणि हा षटकार. आणि मी वारंवार सूचना दिल्या आहेत की सामना चालू असताना स्वयंसेवकांना एक विनंती असेल. आपल्याला आजचा पहिला दिवस आहे. अजून 2 दिवस म्हणजे असे 3 दिवस आपल्याला सामने पार पाडायचे आहेत. आपली स्पर्धा आहे. कुठल्याही प्रकारचा 3च दिवसचा त्रास घ्यायचा आहे. त्यामुळे सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण लगेचच आणून द्यायचा आहे. याची नोंद घ्यायची आहे. संघाची धावसंख्या होते या षटकाराची 13 धावा. पुढचा चेंडू चांगला फटका मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसला आकाश फलंदाजाचा आणि उजव्या एसटीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय येतोय. अवांतर धाव वाईट. थर्ड अंपरचं काम ज्याने लॅपटॉप मध्ये जे स्कोररच्या भूमिकेत कामगिरी पार पाडतायत तो यश मुंडे. आपल्या आगासान या गावचे सुपुत्र आहेत. यश मुंडे एक नावाजलेलं नाव आणि आगासान म्हटलं की एक नावाजलेलं गाव. पंचांचा निर्णय येतोय वाईटच्या स्वरूपात या 1 धावेने. थर्ड अंपरची भूमिका सामनाधिकारी आमचे तोरणे गावचे सुपुत्र आहेत ते दीपराज उतेकर. सामनाधिकाऱ्याचे जे काम पाहतायत ते दीपराज उतेकर एक नावाजलेला खेळाडू आहे. आमच्या 15 गाव असू द्या, खेड तालुका असो, ठाणा मुंबई असो ना, ज्यांनी क्रिकेट फार मोठं कमी वयात त्यांनी जास्त अनुभव घेतलाय ते दीपराज हे सामनाधिकाऱ्याचं काम पाहतायत. काय निर्णय देत आहेत ते पाहूया. तोपर्यंत आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर संधीला. आणि हा पंचांचा निर्णय येतोय. हा वाईड आहे. उजव्या एसटीच्या थोडासा खूपच बाहेर गेलेला चेंडू आहे. पंचांचा निर्णय दिलीपजी उतेकर साहेबांचा. या 1 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतो. 1 ने वाढते 14 धावा.
14 धावा फलकावरती लागतात. पहिलं षटक प्रगती पथावर असताना साहिल हा गोलंदाज थोडासा महागडा पडतोय. एक निर्णायक षटक घेऊन आलाय. आणि जे हाणामारीचं षटक पॉवर प्ले जे 9 क्षेत्ररक्षक पटीवर आपण जे पॉवर प्लेच्या मध्ये बांधून ठेवले. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. साहिल यांचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. संघाची धावसंख्या रोखून धरले. ती 14 या आकड्यावरती. महेश शेलवेन विरुद्ध कवी शेलवेन मुलुंड. तुमचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झाले. चांगले क्षेत्ररक्षण झाले आणि पहिलं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 14 धावा. डीजे ऑपरेटर तेजेस. अभय बाद होतोय रनआउटच्या रूपामध्ये. गडी क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हलियन अभय हिजे. XYZ. चला गौरव. गौरव यश यांचा पुढील चेंडू सामना करतोय नट्टू. नट्टू या बघूया काय समाचार घेतो. चांगल्या रीतीने टटरला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण जेलकाळी येतोय. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण चाललंय ते म्हणजे चिंचाटवाडी या संघाकडून. गडी क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हिलियन नट्टू हिजे. दोन्हीही संदेश शिरावले यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे.
चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन होतं यश यांच्या रूपामध्ये. नट्टू यांची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे काय त्याचं नाव? हा? योगेश. योगेश बघूया काय समाचार घेतो. चांगल्या रीतीनं गोलंदाजी खरंच चांगल्या रीतीनं गोलंदाजीचं प्रदर्शन होतंय यश यांच्या रूपामध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20, 3 बाद 20. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. या ठिकाणी 15 क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष उपाले साहेब आणि संदेश शिरावळे साहेब आणि कृष्णा उपाले साहेब हजर आहेत. त्यांचं शाल आणि श्रीफळ देऊन त्यांना सन्मान करण्यात आहे. ना आणि षटकार 6 धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. संघाची धावसंख्या 27. सावंत कुठे आहेत? फोटोग्राफर या ठिकाणी संदेश शिरोळे साहेबांचा सत्कार शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन करण्यात येत आहे. चांगल्या रीतीनं फटकाबाजी केली ती म्हणजे गौरव यांनी षटकार आणि धावसंख्येत बदल पडते. धावसंख्या फलकावं लागते ती म्हणजे 27. यानंतर उपाले साहेबांचा सत्कार संदीप संदेश मोरे उर्फ भाऊ करतील. चला खरंच अप्रतिम. आणि हा ठीक आहे. एक डाव करतात सत्कार. धन्यवाद. धावून काढायचंय धावून काढायचंय. ऐका, कोणी बोलू नका. तेच आपण नियम आपण जाणून घ्या पहिले आणि कोणी कॉमेंट्स करू नका. बाहेरच्या लोकांनी कोणीच कॉमेंट्स करू किंवा आपल्या सहकार्य पण करू नका. या ठिकाणी कमिटी आहे, निर्णय देतील. पंचांनी निर्णय द्यायचा आहे. डाऊन एक धाव पूर्ण. एक धाव संख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 28. स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. स्वयंसेवक राहुल उतेकर, नील उतेकर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. श्रेयश उतेकर
जे लेफ्ट साईडला जे लॉंगऑफच्या दिशेने जे मोठं वडाचं झाड आहे त्या झाडाला जर चेंडू लागला डायरेक्ट आणि जर ग्राउंड मध्ये आला तर रन धावून काढायचे आहेत. याचा निर्णय हा आम्ही कर्णधारापर्यंत पोहोचवलेला आहे. वारंवार आम्ही माईकवरती सूचना पण दिलेल्या आहेत. तर असं काही घडणार नाही याची नोंद घ्यायची आहे. आणि आलेले संघ हे सर्व आमचेच आहेत. जरी आम्ही आयोजक असेल तर सर्वांना हे नियम असतील सारखेच असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना आम्ही प्रेक्षक वर्गांना एक विनंती असेल तर झाडाला चेंडू लागल्यानंतर आज तर रन धावून काढायचे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. स्वयंसेवकांना एक विनंती असेल सामना चालू असताना बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. सीमारेषेच्या बाहेर गेलेला चेंडू आपण स्वतः आणून द्यायचे याची नोंद घ्यायची आहे. आणि प्रतापजी उतेकर साहेब जेव्हा आपण नाणेफेक करतो टॉस का बॉक्स मध्ये तेव्हा सर्व संघ नायकांना या सूचना द्यायच्या आहेत आपण याची सर्वांनी नोंद घ्या. हॅलो. आणि या जेव्हा सामना चालू असतील तेव्हा सामनाधिकारी दीपराज उतेकर आहेत सूरजजी उतेकर आहेत याची सर्वांनी नोंद घ्या आणि निर्णायक जो आपला निर्णय तो सपोर्ट करायचा आहे पंचांशी. निर्णय घ्या लवकरात लवकर सामना चालू करा. फार उशीर करू नका. हॅलो. चला. आणि यानंतरचा होणारा सामना आहे मीरा रोड विरुद्ध मालाड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की पॅव्हलियनच्या इथे समोर येऊन आउटपास कबास मध्ये नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मीरा रोड रुपेश 11 मीरा रोड आणि आदर्श 11 मालाड. हॅलो. हा ठीक आहे. तर तशी सामनाधिकारी जे आहेत त्यांनी सूचना दिलेली आहे. तरी ही एकच धाव असेल आणि या एक धावेने संघाची धावसंख्येत एकने वाढते 28 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडू झालेले आहेत 4 बाकी आहेत. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय. चांगला फटका मारलाय आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवरती मोठा समाचार घेतलाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले आणि हा षटकार डीजे. डीजे 34 धावा धावफलकावरती लागतायत. तिसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली ती कविश 11 मुलुंड या संघाने एक चांगला निर्णय घेतलाय. फलंदाज पुन्हा एकदा बॅटचे एज लागले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतोय. तिसरा गडीचा झेलवाद होतोय तो कविश 11 मुलुंड संघाचा. डीजे. मान्य श्री सनी म्हात्रे आणि रितेश मडिवाले आलेले आहेत. त्या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. मंडळाचे पदाधिकारी. हॅलो. तर नक्कीच आलेल्या सर्व मान्य व्यक्तींचं आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. सामन्याकडे घेऊन जातोय. तिसरं षटक प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 3 गडी बाद 34 धावा. 34 धावा धावफलकावरती लागलाय. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. सीमारेषेच्या मला वाटतं बाहेर पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवले या षटकाराने 40 धावा. डीजे.
मी मडवी साहेब आणि म्हात्रे साहेब यांना सन्मानित करत आहे. युट्यूब श्री सुरज होतेकर हे म्हात्रे साहेबांचा सत्कार करतील. 41 धावा, एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 41 धावा. त्याचप्रमाणे एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व आणि समाजसेवक ज्यांनी काम केलंय या ठाणा दिवानगरीत, ते मडवी साहेब आणि म्हात्रे साहेब यांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. त्यांना धन्यवाद. विनंती असेल की व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचंय. या सर्व देणगीदारांचा आम्ही पुनश्च एकदा गावच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतोय. 3 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 43 धावा. या ठिकाणी 43. नवीन संघ आलेल्याची आपण नोंद करायची आहे. जे संघ नवीन येतील त्याने आपण आल्याची नोंद इथे व्यासपीठावर करायची आहे. रुपेश 11 संघ आलेला आहे. या ठिकाणी आलेल्या संघाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. तर नक्कीच आम्ही वारंवार प्रत्येक सामना चालू असताना सूचना देतोय की आपला जर संघ इथे हजर झाला असेल किंवा आपला पाठीराख्याचा संघ नायक असेल तर लवकरात लवकर आमच्याशी इथं नोंद करायची आहे आणि आपण आलेल्याची एंट्री इथे करून घ्यायची आहे. तर यानंतरची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे ते मीरा रोड विरुद्ध मालाड. आपल्या वेस्टर्न रेल्वेचे पट्ट्यातले जे दोन्ही संघ आहेत ते आमने सामने येणार आहेत. सामना 4 षटकांचा असेल, कंपल्सरी चेसिंग. सामन्यातील चौथा स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अजय. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय ते महेश एलवेने या संघाने. आणि डावेस्टीच्या थोडासा खूप बाहेर गेलेला चेंडू, पंचांचा निर्णय येतोय. एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 1 ने वाढते 44 धावा. 44 धावा धाव फलकावरती लावल्यात 44. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारले ती कवेश मुलुंड या संघाने. हाय व्होल्टेजचा सामना असेल. सामना 4 षटकांचा, कंपल्सरी चेसिंग. पुढचा चेंडू चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली, एकच धावेवरती समाधान म्हणावं लागेल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते अजय या गोलंदाजामार्फत. एक चांगल्या प्रकारचं आयोजन आणि नियोजन. स्वयंभू नागेश्वर चोरवणे, उतेकर गावठाण चषक 2024 आलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय. मला वाटतं झेल मात्र झाला असता. क्षेत्ररक्षणे थोडासा इरादा बदललाय आणि फलंदाजाला फायदा झालाय. झेल मात्र काय होत नाही, पण चांगलं क्षेत्ररक्षण झालंय लॉंगऑफच्या दिशेने. चेंडूची फेक होईपर्यंत 2 धावा घेण्यात यश आलंय. या 2 धावेने संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. 2 ने वाढते 47 धावा. 47. एक चांगल्या प्रकारचं आयोजन. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने, लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेक होते. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण होते. या 1 धावेने संघाची धावसंख्या होते 48 धावा. 48 धावा धाव फलकावरती लागल्यात. चौथं षटक प्रगती पथावर असताना तोपर्यंत आपण एक थोडीशी संधी देऊ. ते डीजे ऑपरेटर हॅलो घेऊन जायचं मैदानामध्ये. नको नको. आराध्य 11 साखर बामणवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी जरा व्यासपीठावरती यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्स यायचं आहे. त्याचप्रमाणे कृष्णा 11 उपालेवाडी आणि दिनेश फायटर या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. कृष्णा 11 पुढचा चेंडू अजयचा चांगला फटका मारलाय. मोठा समाचार घेतलाय. झेल मात्र होत आहे. सीमारेषेच्या बाहेर चेंडूला फेकून दिले आणि हा षटकार आणि संघाच्या धावसंख्येत होते 44. याही दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. चांगला फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. संघाची धावसंख्या होते 54 धावा. 54. चौथं
प्रमोदजी कदम साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. प्रमोदजी कदम साहेब, पुढचा चेंडू चांगला फटका मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण होते. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता. चौथा गडी धावबाद होतोय प्रविश मुलुंड संघाचा. आणि 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 55. विजयासाठी 56 धावांची गरज. परंतु आपण संधी देऊ डीजे ऑपरेटर तेजस याला. व्यासपीठाकडे यायचंय.
लेग स्टंप के ऊपर गेंद थी, इस गेंद को घुमा दिया है, गेंद जा रही है लेग साइड पर। जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करके 1 रन तो भागकर पूरा कर चुके हैं। जब तक थ्रो आए आसानी के साथ दूसरा रन भागकर पूरा कर चुके हैं। अपना खाता खोला, टीम का खाता खोला। टीम का स्कोर है इस समय पहली गेंद के ऊपर 2 रन बगैर किसी नुकसान के, जबकि जीत के लिए बनाने हैं 56 रन, 56 रन टू विन मैच। गेंदबाजी का भार संभाले हुए है शिवांश, जबकि स्ट्राइक एंड पर है यश और नॉन स्ट्राइक एंड पर तुषार। फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, लाइनर से और 2 विकेट आते हुए फिर एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, गेंद को फिर एक बार लेग साइड पर घुमा दिया है, जबकि गेंद कोई मौका नहीं यहाँ गेंद रोकने का। गेंद 5 लेग सीमारेखा के बाहर 4 रन के लिए। गेंद के नीचे क्षेत्ररक्षक आ रहे हैं, उन्होंने कोई गलती नहीं की और इस तरह से पहले विकेट का पतन हुआ। वहां जो क्षेत्ररक्षक तैनात था उन्होंने कोई गलती नहीं की और इस तरह से पहले विकेट का पतन हुआ। 1 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर है 6 रन, जबकि जीत के लिए 56 रनों का लक्ष्य रखा है। पहले बल्लेबाजी करते हुए बनाया है 55 रन और जीत के लिए 56 रनों का पीछा करते हुए इस समय पहला और प्रगति पर है 1 विकेट के नुकसान पर। टीम का स्कोर है 6 रन, जबकि नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान की ओर आते हुए सोनू इस समय बल्लेबाजी के लिए मैदान की ओर आते हुए, जबकि गेंदबाजी का भार संभाले हुए है शिवांश। लाइनअप से गेंदबाजी करते हुए क्षेत्ररक्षण लगाया गया है। यष्टि रक्षक के अलावा एक स्लीप है, एक थर्ड मैन पॉइंट, मिड ऑन मिड ऑफ शॉट, एक्स्ट्रा कवर, इस तरह से क्षेत्ररक्षण सजाया गया है। जीत के लिए 56 रन बनाने निर्धारित 4 ओवरों में, जबकि पहले बल्लेबाजी करते हुए कविश 11 जिन्होंने 55 रन बनाए हैं और जीत के लिए 56 रनों का लक्ष्य रखा है, उसका पीछा करते हुए इस समय पहला और प्रगति पर है। अभी जो आउट होने वाले बल्लेबाज है यश, जिन्होंने 4 रन बनाकर वो कैच आउट होकर पैविलियन वापस लौट चुके हैं। क्रीज पर इस समय तुषार, अब नए बल्लेबाज मैदान पर गए हैं सोनू स्ट्राइक एंड पर। 8-10 कदमों का इनका रन ऑफ है, गेंदबाजी करेंगे और उनका सामना करेंगे सोनू आयत के बल्लेबाज, जबकि पहला और 3 रिस्ट्रिक्शन का ओवर रहता है, जबकि सिर्फ 2 खिलाड़ी सीमा रेखा पर तैनात किए जाते हैं। ये गेंद जबकि ऑपोस्टम के बाहर थी, टिप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकली थी। अंपायर का इशारा वाइड का अतिरिक्त रनों के साथ देखना है, रिव्यू लेते हैं या नहीं, जबकि वाइड को बामनवाडी स्पोर्ट्स क्लब याचे कर्णधार कुठे असतील त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. बामनवाडी स्पोर्ट वाइडला रिव्यू नाही आहे. हा पण वाईडला रिव्ह्यू नाही दिसणार. नाही ना क्रॉस आहे ना. सांगतो. आराध्य एलनचे कप्तान आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय आणि साखर बामनवाडी स्पोर्ट्स क्लबचे कप्तान आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. या संघासाठी टॉस उडवतील आमचे संदेश उपाले साहेब. संदेश उपाले साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण दोन्ही संघाचा टॉस विन करून घ्यायचा आहे. अंपायर यहाँ थर्ड अंपायर आणि सिरावले साहेब आपण पण या. वाइड वाइड है गेंद. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत
आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. टॉस उडवतील आमचे संदेश उपाले आणि सिरोळे साहेब. हेड अँड टेल कॉल कोण करतंय? साखर बामणवाडी कॉल. यहाँ टॉस होता है, टॉस होने जा रहा है, देखना है टॉस कौन जीतता है। 2 मिनिटं. आपला निर्णय कळवायचा आहे. आराध्य 11. आम्ही पर 2 मिनिटात निर्णय सांगू. साखर बामणवाडीचे कर्णधार, आपल्याला विनंती आहे, आपण वेळ काढून इथपर्यंत आलात, आमच्या संघात उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन. या संघाविषयी किंवा या क्रिकेट विषयी काय सांगाल तुम्ही आणि कितपत? ओके, धन्यवाद. बरं, या दोन्ही संघाने एक जरा विनंती आहे, आपला एक नियम समजून घ्या. समोरचं एक जे झाड आहे वडाचं, त्या झाडाला लागून चेंडू जर आतमध्ये पडला तर तुम्हाला धावूनच काढायचे आहेत. चेंडू झाडाला लागून जर सीमारेषेच्या बाहेर असेल तर तो षटकार असेल, याची नोंद घ्यायची आहे. कारण की वारंवार हा आम्ही पुकार देतोय तुम्हाला, कारण की एक तो नैसर्गिक अडथळा आहे, त्याच्यावरती आम्ही वारंवार फायनल कॉल देतोय. झाडाला चेंडू लागून जर आतमध्ये असेल तर धावून संख्या काढायच्या आहेत. फिर एक बार टॉस के बॉस के बाद मैं आपको मैदान की ओर ले चलता हूँ। टीम का स्कोर है 12 रन, जबकि इस समय ये पहला और प्रगति पर है। आणि प्रत्येक का स्कोर संघाला आहे एक बारा. रिव्ह्यू असेल, याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू नाही भेटणार सांग. ए वाईट साठी रिव्ह्यू नाही भेटणार. ह्याच्यामध्ये दिसत नाही. वाईट साठी नाही भेटणार बोल. बिमार साठी. वाईट साठी नको. वाईट साठी रिव्ह्यू होणारच नाही. तर दिसतच नाही. कृपया या ठिकाणी सर्व संघांना विनंती की या पुढचा जो रिव्ह्यू राहील तो केवळ बिमर साठी असेल, कारण क्रीज क्रॉस असल्यामुळे थोडासा या ठिकाणी चित्रीकरण करताना अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे फक्त बिमर साठीच यापुढे रिव्ह्यू असेल. दरम्यान आताचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता. छान समाचार घेतलाय, चेंडू जातोय तो सीमारेषेच्या बाहेर आणि 6 धावांची त्या ठिकाणी नोंद होते. अतिशय सुंदर असा फटका षटकार. 6 धावेनिशी संघाची धावसंख्या वाढतीये. संघाची धावसंख्या होती ती 18. हे षटक चालू आहे ते पहिलं. मगर किसी एक विकेट के नुकसान पे, जबकि आउट होने वाले बल्लेबाज यश, जिन्होंने 4 रन बनाए, इस समय बल्लेबाजी कर रहे तुषार और सोनू। जबकि पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 18 रन, 55 रनों का पीछा करते हुए, जबकि 56 रन बनाने हैं। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 18 रन। गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं इस समय नट्टू, इस समय गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं और उनका सामना करेंगे तुषार, जबकि नॉन स्ट्राइक एंड पर है सोनू। तुषार आउट होकर मैदान के बाहर चले गए। यश इस समय नॉन स्ट्राइक एंड पर और सोनू स्ट्राइक पर। गेंदबाजी का भार संभाले हुए है नट्टू। दूसरा पहला और टीम की तरफ से ये दूसरा ओवर लेकर आ रहे हैं। जीत के लिए बनाने हैं 56 रन। निर्धारित 4 ओवरों का मुकाबला नागेश्वर क्रीडा मंडल चोरों ने उत्तेकर गावटन इनके तरफ से इस श्रृंखला का आयोजन किया गया है। जबकि इस ओवर की ये जबकि इस गेंद को लेग साइड पर खेल दिया है। उल्टस गेंद थी, लॉन्गन सीमारेषे पर क्षेत्ररक्षक खड़े थे, इन्होंने कोई गलती नहीं की। गेंद को फील्ड करके थ्रो करते आसानी के साथ 1 रन भागकर पूरा कर चुके हैं दोनों बल्लेबाज। 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 19 पर। अभी स्ट्राइक पर है यश, जबकि नॉन स्ट्राइकर पर है सोनू। गेंदबाजी का भार संभाले हुए है नट्टू। दाहिने हाथ से राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए, बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए, ये गेंद फुलटॉस गेंद थी, ऑफ स्टंप के ऊपर गेंद थी, गेंद को ऑफ स्टंप कवर करके खेल दिया है, उठाकर खेल दिया है। गेंद को कोई मौका नहीं, गेंद सीधी सीमा रेखा के बाहर जाती हुई 6 रन के लिए अंपायर का इशारा आता हुआ लेग साइड पर गेंद को खेल दिया था। गेंद चली गई थी सीधी सीमा रेखा के बाहर मिड विकेट और स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को खेला था 6 रन के लिए। टीम का स्कोर काफी तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 25 पर, 1 विकेट के नुकसान पर, जबकि यह दूसरा और प्रगति पर है।
फिर एक बार इस ओवर की अगली गेंद और फिर एक बार काफी अच्छी गेंद थी, गेंद को उठाकर खेलना चाहते थे, अंपायर का इशारा देखना है। जरा सामना नाही तर अजून सामना बाकी आहे या ठिकाणी एक जे स्वयंसेवक आहेत, सीमारेषेवर जे तैनात स्वयंसेवक आहेत, त्यांच्यासाठी एक पर्वणी म्हणावी लागेल. या ठिकाणी जर आपण बाहेर झेल पकडला तर या ठिकाणी विजय जाधव यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जे स्वयंसेवक आपल्या सीमारेषेवर तैनात आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे. त्यांनी जर झेल पकडला तर विजय जाधव यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. कृपया अंपायर को गुजारिश है कि सामना जल्द से जल्द शुरू कीजिए। मैदानामध्ये इस ओवर की 2 गेंदें हो चुकी है। फिर गेंदबाजी करने के लिए तैयार है नटू। अपने बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं। इस ओवर की अगली गेंद को उठा दिया, गेंद जा रही है लेग साइड पर। ऑफ साइड पर गेंद को खेला है, रिवर्स स्विप खेला था जब तक गेंद को फील्ड करके थ्रो करते। तीसरे रन के लिए भाग चुके दोनों बल्लेबाज। जब तक थ्रो आए 3 रन भागकर पूरे कर चुके हैं। 3 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 28 पर। निर्धारित 4 ओवरों का मुकाबला जीत के लिए बनाने हैं 56 रन निर्धारित 4 ओवर में, उसका पीछा करते हुए ये दूसरा ओवर प्रगति पर है। टीम का स्कोर है 28 रन। कृपया जल्द से जल्द मैच
शुरू कीजिए। फिर एक बार इस ओवर की अगली गेंद काफी अच्छी गेंद थी, इस गेंद को ब्लॉक होल में डाला था, उठाकर गेंद को खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, गेंद चली गई सीधी यष्टि रक्षक के दस्तानों में बगैर किसी रन के। फिर एक बार इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है, इस ओवर की अगली गेंद, इस गेंद को फुल टॉस थी और इस गेंद को लेग साइड पर घुमा दिया है, जबकि वहां कोई मौका नहीं, लॉन्ग लेग के ऊपर से गेंद को खेला है, 6 रन के लिए कोई मौका नहीं था वहां गेंद को रोकने का। इस टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 34 पर, 34 लॉस ऑफ 1 विकेट। इस समय यह दूसरा और प्रगति पर है, 34। यहाँ बीमर की मांग की गई है, थर्ड अंपायर थर्ड अंपायरचं काम करत आहेत इप्राज चव्हाण आणि संदेश उटेकर. पाहूया थर्ड अंपायर के रूप में इसको नो करार दिया है, जबकि गेंद ऊपर थी। यहाँ देखने को मिला है अंपायर का इशारा इस समय नो बॉल का, जबकि टीम का स्कोर पहुंच चुका है टीम का स्कोर है 35 रन। इस गेंद के ऊपर ट्रीट जीत की और अग्रेसर होते हैं, जीत के लिए 56 रनों की जरूरत है, उसका पीछा करते हुए दूसरा और प्रगति पर है। टीम का स्कोर है 35 रन 1 विकेट के नुकसान पर। फिर एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार है लट्टू, गेंदबाजी करने के लिए तैयार, बायात से गेंदबाजी करते हुए इस ओवर की अगली गेंद काफी अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में डाला था, जब तक उस गेंद को खेल दिया ऑफ साइड पर, जबकि मिड ऑफ पर क्षेत्ररक्षक खड़े थे, उन्होंने गेंद को गैदर किया। 1 रन को नहीं रोक पाएंगे, 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है 36 रन। गेंदें हो चुकी है या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आहे, या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे। दरम्यान पुन्हा एकदा या षटकातील डावखुरा हा गोलंदाज, हो अतिशय सुरेख फटका, चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमरच्या दिशेनं, पाहिजे पंचांचा इशारा त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते षटकाराची खूण करतायत आणि 6 धावांनिशी आणखी संघाच्या धावसंख्येत भर पडते, षटकही संपतंय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 42, अजूनही विजयासाठी 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 14 धावांची आवश्यकता, म्हणजे 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता। संघाची धावसंख्या आहे ती 42,
नाही 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 आता रिव्ह्यू सक्सेस झाल्यामध्ये एक आहे की रिव्ह्यू सक्सेस झाल्यामुळे रिव्ह्यू बाकी आहे फक्त बिमर साठी या षटकातील हा पहिला चेंडू छान उठवला चेंडू जातो तो सीमारेषेच्या वरून आणि हा पुन्हा एकदा खणखणीत आणि सणसणीत असा हा षटकार अतिशय सुरेख फटका सरळ लॉंगलेगच्या दिशेने 6 धावांची संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होती ती 48 एक बाद 48 अशी संघाची धावसंख्या अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 8 धावांची गरज स्वयंभू नागेश्वर मित्रमंडळाचे स्वयंसेवक जे बाउंड्री लाईन वरती आहेत ह्या सामना संपल्यानंतर प्रथम जाधव यांना भेटायचं आहे आपल्यासाठी थंड्याची सोय केलेली आहे स्वयंसेवक संघाचे 11 धावांमध्ये 8 स्वयंसेवक धावांची गरज पुढचा चेंडू टाकत आहेत लेगच्या दिशेने आणि पंचाने घोषित केलेला आहे वाईट चेंडू निर्धार वाईट चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये बदल आहे धावसंख्या झाली ती 49 संघाची धावसंख्या पुढचा चेंडू टाकत आहेत राईट हँड ओव्हर केले पुढचा चेंडू टाकत आहेत कट करण्याच्या प्रयत्नात आणि उंच धावाच्या प्रयत्नात आणि एक धाव पूर्ण केलेली आहे अशा तऱ्हेने धावसंख्या झालेली आहे ती 50 6 धावांची गरज जिंकण्यासाठी पुढचा चेंडू टाकत आहेत ते पुढचा चेंडू टाकत आहेत सैयद पुढचा चेंडू टाकत आहेत लेगच्या दिशेने अशा रीतीने उंच असा गारा केलाय आणि षटकार अशा रीतीने सामना विजय झालेला आहे विजयाचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत तसेच पराभूत जो संघ झालेला आहे त्याचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत इलेव्हन संघ विरुद्ध बामणवाडी यांच्या दरम्यान सामना होईल दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यावी आराध्य इलेव्हन विरुद्ध बामणवाडी यांच्या दरम्यान सामना सुरू होईल स्वयंसेवक आपले आटापिटा करत आहेत जो 6 बॉल आहे तो पकडण्यासाठी आणि 100 रुपयाचं पारितोषिक जिंकण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि खरोखर या स्वयंसेवकांचीच कामगिरी जास्त आहे जे चेंडू बाहेर मैदानाच्या बाहेर जाऊ गेलेला आहे तो घेऊन येत आहे ते सर्वांनी जरा इथे यायचं आहे पाणी वगैरे घ्या